श्री स्वामी समर्थ. तुमचं आपल्या स्वामी परिवारामध्ये खूप खूप स्वागत आहे. तुम्ही सर्वजण कसे आहात? बरेच जण म्हणतात आम्ही खूप वेळा स्वामींना नवस केला आहे, आम्ही खूप वेळा स्वामींना नवस बोललो आहे, मठात जाऊन नवस केला आहे, किंवा घरी नवस बोललो आहे, पण आमचा तो नवस पूर्ण होत नाही, आमची इच्छा पूर्ण होत नाही. असं माझ्यासोबतच का बरं होतं? किंवा त्या व्यक्तीने नवस केला, नवस बोलला, त्याची इच्छा पूर्ण झाली, याची इच्छा पूर्ण झाली, पण माझीच इच्छा का पूर्ण होत नाही, असा आपल्याला प्रश्न पडतो. पण मी तर मनापासून नवस केला होता, मी खूप निष्ठेने नवस केला आहे, खूप श्रद्धेने नवस केला आहे, स्वामींवर माझा पूर्ण विश्वास आहे, तरीही स्वामी माझी इच्छा का पूर्ण करत नाहीत, असा प्रश्न आपल्याला पडतो. पण का? याचंच उत्तर मी आज आपल्या या व्हिडिओमध्ये या स्वामींच्या संदेशामार्फत देण्याचा प्रयत्न करणार आहे. जेव्हा तुम्ही नवस करता, जेव्हा तुम्ही नवस बोलता, स्वामी माझी ही इच्छा पूर्ण होऊ द्या, मी तुम्हाला 1 किलो पेढे चढवीन, स्वामी माझी ही इच्छा पूर्ण होऊ द्या, मी मठामध्ये एवढे एवढे रुपये दानपेटीमध्ये टाकेन, मी स्वामी माझी ही इच्छा पूर्ण करा, मी अक्कलकोटला येईल. असे बरेच प्रकार, मी फक्त उदाहरण देत आहे. तुम्ही कुठलाही अशा प्रकारे नवस बोलता, पण तुम्ही बघा, हे जे तुम्ही नवस बोलता, या गोष्टींची स्वामींना खरंच आवड आहे का? या गोष्टींची स्वामींना खरंच गरज आहे का? बघा, जेव्हा स्वामी होते तेव्हाही त्यांच्या अवतीभोवती लोक त्यांना कितीही पदार्थ आणायचे, फळं आणायचे, कपडे आणायचे, पण स्वामींच्या अंगावर फक्त ही लंगोट असायची. तुम्ही बघितलंय का की कधी त्यांनी खूप सारे अलंकार वगैरे घातलेत, किंवा खूप स्वामींना हे साधेपणा खूप आवडतो. स्वामी स्वतः म्हणतात की स्वामींना सर्वात जास्त प्रिय ते म्हणजे नामस्मरण आणि सेवा. ह्या गोष्टी 2 तुम्ही नेहमी लक्षात ठेवा. नवस पूर्ण होण्याच्या आधी, नवस पूर्ण झाल्यानंतरही आपल्याला स्वामींचं नामस्मरण आणि सेवा खंडित पडू द्यायची नाहीये. भक्त नामस्मरण करतो, जास्तीत जास्त सेवा करतो, तोच भक्त स्वामींना प्रिय असतो. आणि बघा, आपण नवस काय बोलतो आणि स्वामींना आवडतं काय, हे तुम्हाला कळालं असेल की आपण नवस काय बोलतो की मी हे करेल, पण स्वामींना आपलं सेवा, आपली भक्ती आवडते. स्वामींना असं आवडत नाही की आम्ही एवढे पैसे देतो, आम्ही एवढं हे 1 किलो पेढे वाटतो, हे नाही आवडत. स्वामींना नामस्मरण, सेवा आवडते. यापुढे तुम्ही जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही काय करायचं, एक नारळ घ्यायचं, कोरडं नारळ असू नये, त्यामध्ये पाणी असावं. ते नारळ घ्यायचं, स्वामींच्या मठात जायचं किंवा केंद्रात जायचं, किंवा आपल्याच घरी देवघरासमोर ते नारळ आपल्या हातामध्ये पकडायचं आणि स्वामींना तुमची जी इच्छा असेल ती बोलायची. आणि तुम्ही असं म्हणा की माझी ही इच्छा पूर्ण करा, मी 108 स्वामीचरित्र सारामृताचे पारायण करील. म्हणजे काय म्हणायचं, माझी ही इच्छा पूर्ण करा स्वामी महाराज, मी 108 स्वामीचरित्र सारामृताचे पारायण करील. किंवा स्वामी ही माझी इच्छा पूर्ण करा, मी 20 दिवसांमध्ये 40 दिवसांमध्ये श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 1.5 लाख जप करेल, किंवा 1.25 लाख जप करेल, किंवा मी तारक मंत्राचे 108 अनुष्ठान करेल, 108 वेळा तारक मंत्र म्हणेल, किंवा असं बरंच काही, किंवा गुरुचरित्राचे 11 पारायण करेल, 12 पारायण करेल, असा नवस बोला. मग तुम्ही बघा, तुमची इच्छा, कधी कधी असं होईल की तुम्ही नवस बोलला की त्याच 1 तासाच्या आत तुमची इच्छा पूर्ण होईल. का बरं पूर्ण होईल? कारण स्वामींना सर्वात जास्त ती आवडते, ती त्यांची सेवा. असं कधीच करू नका की नवस बोलला, आता मी माझा नवस पूर्ण झाल्यानंतरच ही सेवा करेल, असं नका करू. तुम्ही नवस बोलला, स्वामी ही माझी इच्छा पूर्ण करा, स्वामी चरित्राचे 108 पारायण करेल, आणि तुम्ही त्याच दिवसापासून
किंवा दुसऱ्या दिवसापासून तुम्ही जे नवस बोलला आहात 108 पारायण करण्याच्या त्या संकल्पाला सुरुवात करा. ते पारायण करायला सुरुवात करा आणि सुरुवात करताना स्वामींना सांगा, मी तुम्हाला नवस बोलले आहे बरं का, मी शब्द पाळत आहे, मी माझा शब्द पूर्ण करत आहे. मी तुम्हाला म्हटलं होतं 108 स्वामी चरित्र पारायण करणार आहे, ते मी माझ्या पारायणाला सुरुवात करत आहे. स्वामी तुम्हीही तुमचा शब्द पाळा आणि माझी इच्छा लवकरात लवकर होईल तितक्या लवकर माझी इच्छा पूर्ण करा व तुमच्या भक्तांमध्ये माझा समावेश करून घ्या. तुमच्या चरणापाशी मला जागा द्या. तुमच्यापासून मला कधीच दूर होऊ देऊ नका. माझ्या मुखामध्ये सदैव तुमचे नाव असू द्या. या जन्मात तसेच प्रत्येक जन्मात तुमचीच भक्त असू द्या. माझ्या मुखात फक्त तुमचेच नाव असू द्या. बघा, अशी प्रार्थना तुम्ही स्वामींना करा, असा नवस तुम्ही स्वामींना करा आणि बघा कसं स्वामी तुमचा नवस पूर्ण करत नाहीत किंवा कसे तुमचे स्वामी इच्छा पूर्ण करत नाहीत. 100% 1001% तुमची इच्छा पूर्ण होणारच आणि 100% होणार. फक्त तुम्ही असा नवस बोला की जी पद्धत होती नवस बोलण्याची, आपण एखादी वस्तू देणं म्हणजे तो सौदा करणं झालं. आपल्याला कधीही स्वामींसोबत सौदा करायचा नाही आहे, सौदा करायचा नसतो. आपल्याला स्वामींना रिटर्नमध्ये ही सेवा द्यायची असते, भक्ती द्यायची असते. तीही अंतःकरणातून मनापासून भक्ती स्वामींची करायची असते. आपल्या मुखामध्ये सतत स्वामींचं नामस्मरण चालायला हवं, सतत स्वामींचं नाम मुखामध्ये असायला हवं. अशी स्वामींची सेवा, अशी स्वामींची भक्ती करा. असं स्वामींना सेवेचाच नवस बोला की तुम्ही ही इच्छा पूर्ण करा. मी तुमची या ग्रंथाची, या मंत्राची, या तारक मंत्राची, गुरुचरित्राची एवढ्या दिवसात एवढी सेवा करेल. असा जर तुम्ही नवस बोलून बघा, मग तुमची इच्छा नक्कीच पूर्ण होईल. आणि मीही स्वामींकडे प्रार्थना करते की कोणी जर असा नवस बोलत असेल तर स्वामी प्लीज 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 त्या भक्ताला त्वरित अनुभूती द्या, त्वरित प्रचिती द्या व त्याची इच्छा पूर्ण करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हाला आजचा आपला व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि प्रत्येकालाच आपली इच्छा पूर्ण व्हावं असं वाटतं, आपला नवस पूर्ण व्हावं असं वाटतं आणि प्रत्येकालाच आपल्याला वाटतं की आपले हे स्वप्न आहेत ते पूर्ण व्हावं. त्यामुळे स्वामींना नवस करा, कारण का स्वामी हे आपलेच आहेत. आपले जर कर्म चांगले असतील तर स्वामी महाराज आपल्याला नक्की अनुभूती देतील. फक्त आपले कर्म, स्वामींची सेवा, स्वामींचं नामस्मरण चालू ठेवा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.